आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच दसरा। आजच्या शुभ दिवशी मंगल कार्ये पार पाडली जातात आणि यासाठी कोणताही मुहूर्त पाहिला जात नाही। अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा, सोबत आनंद, समाधान, संपदा मिळवायची, यशकीर्ती प्राप्त करायची, धनसंपदा लुटायची तो हा दिवस। नमस्कार, मी तनया न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सर्वप्रथम दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। खरं तर यंदाचा दसरा 11व्या दिवशी आलाय आणि याचं कारण म्हणजे या वर्षात सर्व पितरी अमावास्या 21 सप्टेंबर रोजी आली। तसेच पंचांगात सुद्धा प्रथम, द्वितीय, तृतीया, चतुर्थी हे बरोबर वेळेनुसार आले आहेत, पण पंचमी ही 24 आणि 25 सप्टेंबर या दोन्ही दिवशी आली आणि यामुळेच महानवमी 10व्या दिवशी आली आणि दशमी 11व्या दिवशी। दसरा म्हणजेच विजयादशमी, म्हणूनच पहिल्यांदाच आणि तज्ञांच्या म्हणण्यानुसार 400 वर्षांमध्ये हा दसरा आपण यंदा 11व्या दिवशी साजरा करतो। आजच्या दिवशी आपट्याची पानं आपण एकमेकांना सोनं म्हणून देतो, पण यामागील खरं कारण तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊयात। दसऱ्याच्या दिवशी आपण ही जी आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देतो, त्यामागे एक दंतकथा सांगितली जाते। ही दंतकथा आहे रघुवंशाचा आद्य रघुराजा राज्य करत असतानाच्या काळातील वरतंतू नावाचे एक ऋषीमुनी आणि त्यांचा कौस नावाचा शिष्य। हे वरतंतू ऋषीमुनी आपल्या शिष्यांना ज्ञानदानाचं कार्य करत असत। कौस त्यांच्याकडे विद्या अर्जित करण्यासाठी राहत असे। ज्यावेळी अभ्यास पूर्ण झाला त्यावेळी कौसाने गुरुजींना गुरुदक्षिणेबद्दल विचारलं। तेव्हा ऋषी म्हणाले, वत्सा, विद्या अर्थात ज्ञान हे दान करण्यासाठी असते, त्यामुळे मला गुरुदक्षिणा नको। परंतु कौस ऐकेनाच। त्यामुळे वरतंतू ऋषींनी कौसाची परीक्षा घ्यायची ठरवली व ते त्याला म्हणाले, मी तुला 14 विद्यांचं ज्ञान दिलंय, त्यामुळे तू मला एका स्त्रोतातून 14 कोटी सुवर्ण मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून दे। हे ऐकून कौस सुवर्ण मुद्रा प्राप्त करण्यासाठी निघाला, परंतु ते मिळवणे एवढे सोपे काम नव्हते। तेव्हा तो रघुराजाकडे गेला आणि त्यानं राजाकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली। परंतु काही वेळापूर्वीच रघुराजाने आपली संपत्ती ब्राह्मणांना दान केली होती। परंतु तरीही रघुराजाने कौसास 3 दिवस थांबण्यास सांगितले। दारी आलेल्या याचकाला रिकाम्या हाती पाठवणे रघुराजाच्या मनाला पटत नव्हते, म्हणून त्यानं ठरवलं की कुबेरावर हल्ला करून त्याची संपत्ती मिळवायची आणि कौसाला दान करायची। कुबेराला हे समजता त्यानं राजाला निरोप पाठवला की तो स्वखुशीनेच त्याची मागणी मान्य करेल आणि कौसाला सुवर्ण मुद्रा मिळतील। आणि कुबेराने नगरी बाहेर असलेल्या एका झाडावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला। दुसऱ्या दिवशी ही गोष्ट रघुराजाला समजली। रघुराजाने कौसास हव्या तेवढा सुवर्ण मुद्रा घेऊन जाण्यास सांगितलं। कौसाने गुरुदेवांना हव्या होत्या तितक्याच 14 कोटी मुद्रा घेतल्या आणि गुरुदक्षिणा म्हणून दिल्या। उरलेल्या सुवर्ण मुद्रा त्यानं तिथेच ठेवल्या। उरलेल्या सुवर्ण मुद्रा रघुराजाने सर्वसामान्य नगरवासियांना नेण्यास सांगितलं आणि ज्या झाडावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव झाला ते झाड होतं आपट्याचं आणि ज्या दिवशी सुवर्ण मुद्रांचा वर्षाव झाला तो दिवस होता विजयादशमीचा। याच प्रसंगापासून सोन्याचं पावित्र्य त्या आपट्याच्या पानांना लाभलं, म्हणून या पानांना हिरण्यगर्भा असंही नाव पडलं। तेव्हापासून आपट्याचे पान सोनं म्हणून लुटण्याची परंपरा सुरू झाली असं मानलं जातं। दसऱ्याच्या या शुभ दिनी एक नवीन सुरुवात करूयात। जीवनात आलेल्या दुःखाला विसरून आनंदाकडे वाटचाल करूयात। तोपर्यंत आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास अनेक लोकांपर्यंत शेअर करा।